भारतीय संरक्षण दलाच्या समर्थनार्थ मिरजेत भव्य तिरंगा यात्रा, हजारो राष्ट्रप्रेमी रॅलीमध्ये सहभागी। ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय संरक्षण दलाच्या समर्थनार्थ मिरजेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। या तिरंगा रॅलीमध्ये माजी कामगार मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी, माजी सैनिक, शालेय विद्यार्थी आणि हजारो राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते। रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या रॅलीला सुरुवात करण्यात आली। सरपकट्टा मार्गे मिरज शहर पोलीस स्टेशन चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी भारतीय सैनिकांच्या जय जयकाराच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला। या रॅलीमध्ये माजी कामगार मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी सैनिक कॅप्टन A.K. लिंगले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे, दीपक बाबा शिंदे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, जनसुराज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष समित कदम, सागर वडगावे, प्राध्यापक रवींद्र फडके, RPIचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, RPIचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, शिवसेनेचे मिरज शहराध्यक्ष किरण राजपूत, काकासाहेब धामणे, माजी नगरसेवक गणेश माळी, संदीप आवटी, निरंजन आवटी, पांडुरंग कोरे, बाळासाहेब आळतेकर, मोहन वाटवे, ईश्वर जनवाडे, भाजपाचे मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे, मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष अनिता हारगे, युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर, अनघा कुलकर्णी, रुपाली देसाई, ज्योती कांबळे यांच्यासहित हजारो राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते। सिंदूर की सम्मान में भारत मैदान में जे सिंदूर ऑपरेशन पाकिस्तानाबरोबर राबवलं गेलं त्यामध्ये मोठा विजय भारताने मिळवला। ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कुंकू पुसलं, सिंदूर पुसलं, ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं। त्याबद्दल आम्ही मिरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या समवेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं काढली। त्या तिरंगामध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील, NCCवाले असतील, अकॅडमीचे लोक असतील, कार्यकर्ते असतील, महिला असतील, अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले। ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचं निश्चित मिरजकरांनी तो प्रयत्न केला। आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर वर मान काढली तर आपण घरात घुसून मारू। ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आणि सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे। त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमतं घेऊन व्यवस्थित करून पण अतिरेकी यांचा नष्टवा त्याने करावा, आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी, जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेल ह्या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न करावा। आमचा विरोध अतिरेक्यांच्या बरोबर आहे, पाकिस्तानच्या बरोबर नाही। पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतो म्हणून पाकिस्तान विरोधात आहे। म्हणून पाकिस्तानलाही आमचं आव्हान आहे की हे अतिरेकी ताबडतोब आपण थांबवा आणि त्याचा बंदोबस्त करा, नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल। ह्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे। आम्ही सर्व जनता ह्या सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीशी आहे, देशाच्या पाठीशी आहे, मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे त्या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे। एवढंच मी आपल्याला सांगतो। भारत माता की जय।